6x चा तिसरा घात वजा 10x चा वर्ग वजा 8x अधिक 7 या बहुपदीला म्हणजे पॉलिनॉमियलला द्विपदीनं गुणायचे भागायचे x वजा 2 यानं भागायचे। आता हा भागाकार कसा करायचा आहे पहा, घातांक उत्तर त्या क्रमाने आहेत का पहिल्यांदा चेक करून घ्यायचं। आपण पाहिलं तिसरा घात आहे, दुसरा घात आहे, पहिला घात आहे, शून्यावा घात आहे, म्हणजे यामध्ये काही बदल करायचा नाही। या बहुपदीला x वजा 2 न भागायचं। आता हे भागत असताना काय करायचं, तर x ला कितीनं गुणल्यानंतर 6x चा घन येईल, x गुणिले किती बरोबर 6x चा घन। मग इथं काही नाही म्हणजे एक आहे सहगुणक 1 गुणिले 6 बरोबर 6। x गुणिले किती बरोबर x चा घन, तर x गुणिले x चा वर्ग दुसरा घात अधिक 1 तिसरा घात x चा तिसरा घात म्हणजे भाग कितीचा लागणार आहे 6x चा वर्ग। म्हणून 6x चा वर्ग आपण इथे लिहिलं 6 एके 6 x चा वर्ग गुणिले x बरोबर 6x चा तिसरा घात। पुढं वजा चिन्ह आहे म्हणजे इथं वजा 6 दोन्ही 12 आणि याचा सहगुणक आहे x वर्ग, इथं काही नाही म्हणजे x वर्ग 12x चा वर्ग यांचा गुणाकार येणार। आता इथं वजाबाकी क्रिया आहे, वजा 6x च्या तिसऱ्या घातामधून 6x चा तिसरा घात गेला 0 राहिलं, इथं वजा चिन्ह आहे क्रिया वजाबाकी आहे, वजा वजा अधिक चिन्ह विसरायची नाही, चिन्ह इथं सर्वात महत्वाचे आहे। मग इथं 10x चा वर्ग वजा आहे आणि 12x चा वर्ग अधिक आहे, अधिक वजा वजा 12x वर्ग मधून 10x वर्ग गेला राहिले 2x वर्ग। या दोन पदामध्ये मोठं पद कोणतं आहे 12x चा वर्ग, म्हणून याला अधिक चिन्ह आहे म्हणून इथं अधिक येणार म्हणजे 2x चा वर्ग आहे। पुढचं पद खाली घ्यायचं वजा 8x अधिक 7। आता ही आपली बहुपदी झाली। आता यामध्ये मोठं पद कोण आहे 2x चा वर्ग। आता x ला कितीनं गुणल्यानंतर 2x चा वर्ग येणार आहे, सहगुणक 1 बेक बे x गुणिले x बरोबर x वर्ग भाग कितीचा लागणार आहे 2x चा म्हणून अधिक 2x। आता 2 गुणिले x बरोबर 2x, x गुणिले x वर्ग 2x चा वर्ग, पुढं वजा चिन्ह आहे म्हणून इथं वजा बेदुनी 4 गुणिले x 4x। पुढं आता इथं क्रिया वजाबाकी 2x वर्ग अधिक आहे, हे 2x वर्ग वजा आहे 0 राहिलं, पुढं वजा आहे क्रिया वजाबाकी आहे, वजा वजा अधिक झालं, हे वजा 8x आहे, हे अधिक 4x आहे, 8x मधून 4x गेले 4x राहिले, मात्र 8x ला वजा चिन्ह आहे, मोठं पद मोठी संख्या येते म्हणून उत्तर वजा 4x अधिक 7। आता उत्तर आले वजा 4x अधिक 7। आता x ला कितीनं गुणल्यानंतर वजा 4x येणार आहे, तर x ला कितीनं गुणावं लागेल त्यावेळेस 4 येईल, तर 4 एके 4 गुणिले इथे x पाहिजे आपल्याला, मग काय करावं लागेल इथं ऑलरेडी x आहे, x इथे सहगुणक घेऊन चालणार नाही, चलपद घेऊन चालणार नाही म्हणून x आहे तसं 4x, मात्र हे वजा आहे म्हणजे उत्तर वजा घ्यावं लागणार आहे म्हणून भाग कितीचा लागला वजा 4 चा। आता याचा गुणाकार करू 4 गुणिले x 4x, इथं वजा चिन्ह आहे म्हणून याला वजा चिन्ह, पुढं 4 गुणिले 2 4 दुनी 8 वजा वजा अधिक म्हणून अधिक 8 येणार, क्रिया कुठले वजाबाकी म्हणून वजा वजा अधिक झाले, 4x मधून 4x गेले 0 राहिले, अधिक इथं अधिक वजा वजा म्हणून 7 मधून 8 गेले 1 राहिले, मोठ्या संख्येला वजा चिन्ह म्हणून उत्तर वजा। म्हणजे बघा 6x चा तिसरा घात वजा 10x चा वर्ग वजा 8x अधिक 7 ला x वजा 2 न भागलं तर भागाकार येतो 6x चा वर्ग अधिक 2x वजा 4 आणि बाकी शिल्लक राहते वजा 1। लक्षात आलं? या पद्धतीची उदाहरणं घरी आपल्या पुस्तकातून पाहून सराव करायचा आणि उदाहरणं सोडवून घ्यायची। धन्यवाद।